हे बा, शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर KKRचा एक मालक, त्याला जबरदस्त फटकार लावते, लोक जबरदस्त बोलते सोशल मीडियावर. असं सुद्धा तू हे काय केलं शाहरुख खान, तुला करायची काय गरज होती. फार लोक त्याला बोलतायत, तर मी इथं सांगू शकत नाही इतकं त्याला बोलतायत विविध नावांनी. तर काय केलं त्याने नेमकं आणि का केलं तर नीट ऐकून घ्या. हे बघ, मी आता सांगितलं IPL मॅच होणार आहेत आता, तर त्यासाठी शाहरुख खानच्या टीमने बांगलादेशच्या फास्ट बॉलर आहे मुस्तफिजुर रहमान करून, तर त्याला 9 करोडला कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतलं, आपल्या टीममध्ये घेतलं. 9 करोडच्या कॉन्ट्रॅक्ट करून टीममध्ये घेतलं. परंतु बांगलादेशमध्ये कशी परिस्थिती माहिती तुम्हाला, तिथं हिंदूंवर जबरदस्त हमले होते आता. हो, आणि दुर्दैवाने काही हिंदूंचा मृत्यूसुद्धा झालेला आहे. हिंदू तिथे अल्पसंख्याक आहे, बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याक आहे आणि दुर्दैवाने काहींचा मृत्यूसुद्धा झाला आहे. तर अशा गरम वातावरणात दोन्ही देशांमध्ये असं तणावाचं वातावरण असताना शाहरुख खानने असं करायला नाही पाहिजे होतं. असं पुष्कळ लोकांच्या म्हणणे, नेत्यांच्या म्हणायचं शाहरुख खान असं करायला नाही पाहिजे होतं. पूर्ण जगामध्ये क्रिकेट खेळलं जातं, काही जगात त्याला दुसरे क्रिकेटर दिसले नाही, तर असं त्याने करायला नको पाहिजे होतं. मग शेवटी BCCIने त्याला जबरदस्त फटकारलं आणि मग त्या प्लेअरच्या कॉन्ट्रॅक्ट त्यांनी कॅन्सल केला आणि मग त्याच्या जागी दुसरा प्लेअर घेणार आहे आपल्या टीममध्ये. आता तुम्ही सांगा, शाहरुख खानने असं करणं योग्य आहे का. त्याला तर गद्दार वगैरे असं सुद्धा लोक म्हणत आहेत. तर हे शब्द वापरणं योग्य की अयोग्य सांगा तुम्ही कमेंट करून. आणि तुमचं वैयक्तिक मत काय आहे की मोठे लोक रिस्पॉन्सिबिलिटी का घेत नाही, नीट रिस्पॉन्सिबलपणे का वागत नाही, त्यांना काही समजत नाही का बातम्या वगैरे काय काय परिणाम होतील याचे समाजावर, मनावर काही विचार करत नाही हे लोक. तर सांगा तुमच्या मनातला राग, संताप, तुमच्या मनातलं कोणती गोष्ट असेल तर सांगा कमेंट करून. जास्तीत जास्त हा विचार शेअर करा. सांगा बांगलादेशमध्ये हिंदूंवर काय होत आहे अन्याय, अत्याचार सांगा, करा शेअर. धन्यवाद.